हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 9 डिसेंबर 2020 या दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज तलाशाचा घटक भाग 1, स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल ही 3 पुस्तकं तुम्ही विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल. ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. पहिला प्रश्न आहे, MI प्रोसेसर चिप कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे? तर MI प्रोसेसर चिप ही ॲपल या कंपनीने लॉन्च केलेली आहे. आता ॲपल या कंपनीविषयी माहिती द्यायची झाली तर ॲपल ही एक बहुराष्ट्रीय टेक्नॉलॉजी कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी. ॲपल या कंपनीची स्थापना 1 एप्रिल 1976 या दिवशी झालेली आहे. या कंपनीचे मुख्यालय अमेरिका देशातील कॅलिफोर्निया या शहरामध्ये आहे. ॲपलचे सध्याचे अध्यक्ष आर्थर डी लेविन्सन आहेत आणि सध्याचे CEO जेफ विलियम्स हे आहेत. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, हू ही संघटना ट्रॅडिशनल मेडिसिनचे ग्लोबल सेंटर कोणत्या देशामध्ये स्थापन करणार आहे? तर हू ही संघटना ट्रॅडिशनल मेडिसिनचे ग्लोबल सेंटर भारत या देशामध्ये स्थापन करणार आहे. आता हूचा जो लॉंग फॉर्म आहे तो आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. खूप परीक्षांना हा विचारलेला आहे. हूची स्थापना 7 एप्रिल 1948 या दिवशी झालेली आहे आणि म्हणूनच 7 एप्रिल हा आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा माहिती असू द्या. आरोग्य दिन कधी असतो तर 7 एप्रिल या दिवशी असतो. हूचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे आणि जिनेवा हे शहर स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. हाही प्रश्न खूप परीक्षांना आलेला आहे की हूचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनेवा. आणि हूचे सध्याचे अध्यक्ष टेड्रोस ॲडहॅनॉम हे आहेत. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न पाहूयात आपण. जीवन सेवा ॲप कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने लॉन्च केले आहे? तर जीवन सेवा ॲप हे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने लॉन्च केले आहे. आता हे जे ॲप आहे हे मोफतमध्ये वाहन सेवा देण्यासाठी आहे आणि कुणासाठी? तर जे कोविड रुग्ण आहेत त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी वाहन सेवा मोफत देण्यासाठी हे ॲप विकसित केलेले आहे. आणि नवी दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. नवी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल हे आहेत आणि त्याच्यानंतर दिल्लीची पहिली महिला शासिका जी होती ती रजिया सुलतान ही होती. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, वामको या वादळाचा सर्वात जास्त फटका कोणत्या देशाला बसला आहे? तर वामको या वादळाचा सर्वात जास्त फटका फिलिपिन्स या देशाला बसलेला आहे. आता फिलिपिन्स हा आशिया खंडामधील एक देश आहे. फिलिपिन्स या देशाची राजधानी मनिला आहे. फिलिपिन्सचं जे चलन आहे ते आहे फिलिपिनो पेसो आणि फिलिपिन्सचे सध्याचे राष्ट्रपती रोडरिगो दुतेर्ते हे आहेत. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न पाहूयात आपण. संचेमान लिंबू कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर संचेमान लिंबू हे राजकारण या क्षेत्राशी संबंधित होते आणि हे सिक्कीम या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. संचेमान लिंबू हे सिक्कीमचे 4थे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतरचा 6वा प्रश्न आहे, प्रोजेक्ट एअर केअर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर प्रोजेक्ट एअर केअर हा हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि हरियाणाची म्हणजे या प्रोजेक्टचा उद्देश काय आहे? तर हवेमध्ये जे प्रदूषण वाढलेलं आहे ते प्रदूषण कमी करणे हा या प्रोजेक्टचा उद्देश आहे. हरियाणाची राजधानी चंदीगड आहे. आता मुळामध्ये चंदीगड स्वतः केंद्रशासित प्रदेश आहे, तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशची राजधानीसुद्धा चंदीगडच आहे. हरियाणाची राजधानी चंदीगडच आहे आणि पंजाब या राज्याची राजधानीसुद्धा चंदीगडच आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आहेत आणि ते भाजप या पक्षाचे आहेत. हरियाणाचे सध्याचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य हे आहेत. हरियाणाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रविशंकर झा आहेत.
हरियाणाला लागून एकूण 4 राज्य आहेत, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हिमाचल प्रदेश. हरियाणामध्ये लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत, राज्यसभेच्या एकूण 5 जागा आहेत आणि विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्याच्यानंतरचा 7वा प्रश्न आहे, भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात सुरू झाले आहे? तर भारतातील पहिले चंदन संग्रहालय कर्नाटक या राज्यामध्ये सुरू झालेले आहे. आणि कर्नाटकची राजधानी बेंगलोर ही आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा आहेत आणि ते भाजपा पक्षाचे आहेत. कर्नाटकचे सध्याचे राज्यपाल वजुभाई वाला आहेत. कर्नाटकमध्येच इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेचं मुख्यालय बेंगलोर या शहरामध्ये आहे. कर्नाटकच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय श्रीनिवास ओका आहेत. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत, राज्यसभेच्या 12 जागा आहेत आणि विधानसभेच्या 224 जागा आहेत. आणि कर्नाटक या राज्याला लागून महाराष्ट्र, गोवा, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या 6 राज्यांच्या सीमा आहेत. आता हे जे चंदन संग्रहालय आहे हे कर्नाटकमधील मैसूर जे शहर आहे त्या मैसूरमधील अशोकपुरम या ठिकाणी अरण्य भवन आहे त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना चंदनाची शेती करण्यास प्रोत्साहन मिळावं, त्यांना तिथून काहीतरी शिकता यावं यासाठी हे चंदन संग्रहालय स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता. फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा गोल्डन ज्युबिली अवॉर्ड 2020 कोणाला मिळाला आहे? तर फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा गोल्डन ज्युबिली अवॉर्ड 2020 डॉक्टर KS सुब्रमण्यम यांना मिळालेला आहे. KS सुब्रमण्यम एक पर्यावरण तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी पर्यावरणामध्ये जे उत्कृष्ट कार्य केलेलं आहे त्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आता 9वा प्रश्न आहे, क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईलचे यशस्वी परीक्षण कोणत्या संस्थेने केलेले आहे? तर क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईलचे यशस्वी परीक्षण DRDO या संस्थेने केलेले आहे. आणि DRDOचा लॉंग फॉर्म असा आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDOची स्थापना 1958 मध्ये झालेली आहे. DRDOचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि DRDOचे सध्याचे अध्यक्ष G सतीश रेड्डी हे आहेत. तर हे जे मिसाईल आहे याचं परीक्षण हे ओडिसामधील बालासोर या बेटावर घेण्यात आलेलं आहे आणि जमिनीवरून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. आणि हे मिसाईल आपलं जे लक्ष्य आहे त्याचा स्वतःच पत्ता काढू शकतो म्हणजे कमांड दिल्यानंतर. तर अशा पद्धतीने याची माहिती आहे. आणि 10वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार 2020 कोणाला मिळाला आहे? तर आंतरराष्ट्रीय बालक शांतता पुरस्कार 2020 सादात रहमान यांना मिळालेला आहे. आणि सादात रहमान म्हणजे हे जे आहेत हे बांगलादेशाचे आहेत आणि सायबर बाल अपराध यांना थांबवण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि आता शेवटचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्रश्न असा आहे, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? आणि पर्याय आहेत देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे. आणि कालचा जो प्रश्न होता की रणजितसिंह देसले हे कोण आहेत? तर ते प्राथमिक शिक्षक आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित 18 प्रश्न पाहिले. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.